मैदानामध्ये दाखल होतात आपल्याला पाहायला मिळतील. डिफेन्स करणाऱ्या टीमला विनंती करतोय, आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. काही वेळातच या ठिकाणी पंचांची एंट्री होईल. दरम्यान या ठिकाणी कोणत्याही क्षणी डान्सिंग अंपायर यांच्या मैदानामध्ये एंट्री होऊ शकेल. काही धावा या ठिकाणी डिक्लेअर असतील तर मित्रांनो या ठिकाणी काही क्षणातच आपण सामना सुरू करतोय. खऱ्या अर्थाने जर क्रिकेटचं मैदान असेल किंवा वैयक्तिक जीवन असेल किंवा सार्वजनिक कार्यक्रम, आपण शालूला बघितलं, अनेक मोठमोठी नावं देखील आपण सर्वांनी बघितले, परंतु खऱ्या अर्थानं आज आपल्या इथे बाबूराव येण्याची दाट शक्यता आहे. चालू झाली. आता आपल्या समोर बाबूराव येतोय. एकदा जोरदार टाळ्याने आपण बाबूराव यांचं स्वागत करायला काहीच हरकत नाहीये. धन्यवाद, थँक्यू. या ठिकाणी डान्सिंग अंपायर यांचं देखील मैदानामध्ये आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय शानदार भव्य दिव्य अशी सुरुवात आजच्या ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये डान्सिंग अंपायर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर नाईट रायडर्स या टीमच्या आघाडीचे बॅटर्स मैदानामध्ये प्रवेश करताना देखील आपण पाहतोय. एक महत्वाची लढत, ग्रँड फिनालेच्या दिवसामधला पहिला सेमीफायनलचा सामना एकीकडे असेल कुवेत 11 गरीब नवाजा संघ, तर दुसरीकडे नाईट रायडर्स, असे दोन बलाढ्य संघ या ठिकाणी आपण पाहतोय. आणि पहिलं षटक घेऊन अर्थातच या ठिकाणी गरीब नवाज कुवेत 11 या संघाचा गोलंदाज येईल. कॉम्बॉक्स मध्ये मात्र आपण 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे आहेत. नाईट रायडर्स आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी जो संघ आहे कुवेत 11 गरीब नवाज, या दोन्ही संघाचे जे 12 मॅन आपल्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या. चला, आघाडीचे फलंदाज आपण पाहायला गेलं तर पहिल्या सेमीफायनलचा मुकाबला चालू केला तर शुभम जाधव माइन फॉर मानगाव, तर त्याचा साथीदार रोहित याला देखील आपण बघतोय. दोन्ही का क्लास दर्जाचे खेळाडू समोर शगुन आहे. या स्पर्धेचा खरंच नामांकित गोलंदाज आपण बघतोय. ऑल सेट, ऑल रेडी, लेट्स प्ले. पहिल्या सेमीफायनलचा चेंडू या मैदानामध्ये पडताना आपण पाहतोय. एका बाजूला नाईट रायडर्स तर दुसऱ्या बाजूला गरीब नवाज कुवेत 11. ही मॅच मोठी होईल यात मात्र शंका नाहीये. कालच्या दिवसामध्ये मिडन षटक टाकणारा एकमेव खेळाडू आपण शगुनला बघितलं होतं आणि तो पहिलं षटक टाकण्यासाठी नक्कीच तयार आहे. हो, पहिल्याच चेंडूवरती अगदी फाईनला चेंडूला खेळलाय. अलोंग द कार्पेटचा स्ट्रोक आपण बघितला, एक सिंगल धाव आणि खातं देखील उघडलं जातं शुभम जाधव अशा माध्यमातून. सर खरंच हे सर्व खेळाडू चांगले आपण पाहायला गेलं तर एकंदरीत जो कुवेत 11 गरीब नावाचा संघ आहे, एकंदरीत लालबाग त्यानंतरला दादर नायगाव या परिसरातील सर्व खेळाडू आहेत. टायमॅक्स या संघाकडून खेळताना दिसतात, तर शुभम जाधव हा मानगाव या संघाकडून सातत्याने त्याला खेळताना आपण पाहतोय. तो कदाचित गावचा संघ आहे. रोहितला देखील आपण खेळताना बघितलंय, याकडून देखील अनेक स्पर्धा गाजवल्यात, पण तो शगुन तुमच्या समोर आहे. हो, चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला येतोय, काटा बदलतोय, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही, डॉट बॉल आलाय. काही गोलंदाजी चालली आहे. कालच्या दिवसामध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारी गोलंदाजी, रसिक प्रेक्षकांचं मन जिंकणारी गोलंदाजी शगुनच्या माध्यमातून बघितली होते. आज शगुन तेच पुन्हा एकदा या दिवसामध्ये देखील करतोय. ग्रँड फिनालेचे दिवस आहे, सुपर डुपर संडे आहे आणि या संडे मध्ये पुन्हा एकदा तमाम रसिक प्रेक्षकांचा पुन्हा एकदा आपण स्वागत करूयात. जे ऑनलाईनच्या माध्यमातून देखील आपल्या समोर जोडले गेलेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त झाले. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, वाह बाई वाह.
काय क्वालिटी दर्जाचा चेंडू आपण बघतो. शुभमनं एक चेंडू खेळला, तो नॉन स्ट्राईक एंड वरती गेला. तिथे रोहितला इथे आपण पाहायला गेलं तर चेंडूला कुठेतरी बीट होताना आपण पाहतोय. अगदी चेंडूचं व्हेरिएशन गतीमध्ये परिवर्तन करतोय सातत्यानं हा शगुन. राईट हँडेड गोलंदाज आहे. अगदी खूप साऱ्या मोठ्या पावलांचा तो रनअप घेतोय आणि रनअप घेतल्यानंतरला व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी आपण शगुनच्या माध्यमातून बघितले. हो अगदी समोरच्या दिशेला डाऊन द ग्राउंड स्लॉट मध्ये चेंडू, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
इथे आलाय चौकार, जबरदस्त स्ट्रोक चौकार आपण पाहतोय. क्लास शिंदे सर यांनी तर या संपूर्ण मैदानाला मंत्रमुग्ध करून टाकलंय. इथे जबरदस्त इथे आपण चौकार सांगितलेला आहे. शुभम जाधवनं तेवढाच क्वालिटी दर्जाचा स्ट्रोक आणि तेवढंच असं पण उच्च दर्जाचा डान्स आणि चौकार पंतांनी घोषित केलाय. शिंदे सर मॅन फ्रॉम पोलादपूर. स्कोर कार्ड पोचले 11 या आकड्यावरती सेमी फायनलचा मुकाबला वाटतोय. आज हा फेस्टिवल 11 12 12 धावा फलकावरती आहेत. एक षटकाचा खेळ संपलेला आहे विदाउट लॉस 12. 12 धावा फलकावरती जोडले गेलेले आहेत. तर यानंतर षटक क्रमांक दुसरा असेल ओव्हर टू क्षीरसागर सर. नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती अतुल आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये देखील अतुलची गोलंदाजी आपण बघितली होती. गुड्डूने सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले होते याच अतुलच्या विरोधामध्ये. आज मात्र पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल, कारण पहिला सेमीफायनलचा सामना आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. दर्जेदार फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पहिल्या षटकामध्ये देखील पाहायला मिळाली. तब्बल 12 धावा वसूल केल्या आणि दुसरं षटक अतुल टाकण्यासाठी सज्ज होतोय. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल यावेळेला बिरकावलाय. कमॉन डीजे. आणि पंचांचा डिसिजन येतोय. यावेळेला मात्र षटकार 6 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अतिशय घणाघाती प्रहार या ठिकाणी आपल्याला बॅटरीच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. अतुलवरती मात्र पहिल्याच चेंडूवरती जोरदार आक्रमण झालंय. शानदार फलंदाजी आणि तेवढंच दर्जेदार असं अंपायरिंगचं चित्र देखील आपण पाहतोय. अतुल मात्र पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. यावेळेला मात्र चेंडू चांगला टाकलाय. कमबॅक केलंय, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर मात्र दुसरा चेंडू जो ऑप्टमच्या थोडासा बाहेर इथे पिच केला आणि त्यानंतर मात्र चेंडू स्विंग व यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक अतुल याच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्ट्राईक वरती खेळतोय. अर्थातच रोहित ज्याने सुरुवात इथे घणाघाती केलेली आपल्याला पाहायला भेटते. एक मोठी धावसंख्या सेट करण्याचा त्याचा इरादा असेल. आखूड टप्प्याच्या बॉलवरती पुन्हा एकदा पूल करायचा आहे, परंतु हा देखील फटका फसला इथे. चांगली गोलंदाजी मिस्टर अतुल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ये तो जाकी आहे, पिक्चर पुरा का पुरा बाकी आहे. कमबॅक करावं तर अतुल सारखं करावं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर पुढचे 2 बॉल त्याने डॉट टाकत इथे यशस्वी पुनरागमन केले या मॅच मध्ये. हो, यावेळेला मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असेल. एक धाव इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रुटेड होईल आणि स्ट्राईक वरती आपण पाहतोय एक आक्रमक असा फलंदाज शुभम स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्या षटकामध्ये शानदार षटकार देखील ठोकला होता आणि दुसऱ्या षटकामध्ये ती कामगिरी मिस्टर रोहित याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. शुभम आणि रोहित हे बॅटल देखील मैदानामध्ये रंगलं जाईल. तर मिस्टर अतुल गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं शगुनने 12 धावा दिल्या होत्या. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल ऑफस्टमच्या खूपच बाहेर पिच झालाय. पंचांकडे बघितलंय आणि पंचांचा वाईडचा इशारा येतोय. मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये सिंगल धाव. पंच सांगतायत गोलंदाज अतुल याला मी का वाईड दिलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल मित्र अतुलला. अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेन ठेवावी लागेल आणि पंचांनी मात्र इथे दंडित घोषित केले अतुल याला. मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये सिंगल धाव. धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावरती. बिनबाद 20. यावेळेला लोअर फुल टॉच अलॉंग द कार्पेट ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. चेंडू नैसर्गिक अडथळ्यामुळे पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि त्याचबरोबर जर आपण पाहतोय तर इथे या षटकातला अजून देखील एक चेंडू शिल्लक असेल. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 5 षटकांचा सामना असेल. इथे एक मोठी धावसंख्या सेट करावी लागेल, कारण जर कुवेत 11 गरब नवाजा संघ बघितला तर मोठमोठे फलंदाज या टीम मध्ये आपल्याला खेळताना देखील पाहायला मिळतील. तर अतुल मात्र पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेला गुडलेंथवरचा चेंडू पुन्हा एकदा पूल करायचा. फटका इथे फसलाय. चांगलं कमबॅक केलंय अतुल याने आणि दरम्यान 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचले 20 या आकड्यावरती.
तर 2 षटकांचा खेळ तर संपलेला आहे. षटक क्रमांक 3 चालू होईल. धावसंख्या 20 या आकड्यावरती पोहोचले. सर आतापर्यंत जर पाहायला गेलं 20 धावा तर झालेल्या आहेत. 10ची सरासरी प्रत्येक षटकात मेंटेन ठेवली गेली आहे. जिथे शुभम जाधव याचा वल्ला खामोश आहे. सर्व रसिक प्रेक्षकांना नक्कीच आतुरता असेल की शुभमचा वल्ला कधी इथे चालेल. एक हार्ड हिटर तर आहे. काय सांगाल गोलंदाजी अतुलच्या त्याच्यावरती एक प्रहार तर झाला होता. त्यानंतर इथे कमबॅक करून ठेवला. गोलंदाजीचा टप्पा अगदी अप्रतिम होता. नक्कीच या ठिकाणी सनी गोलंदाजी तर खूपच दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेमधले एक मात्र ज्याने मेडन षटक टाकलं होतं तो शगुन पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला आणि त्यानंतर अतुलवरती काही अंश आक्रमण झालं. जिथे शगुन पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 साठी तो तयार होता. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकलाय आणि ते जर आपण पाहायला गेलं डॉट बॉल येतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी शगुननं आतापर्यंत प्रभावित करणारी गोलंदाजी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये. नक्कीच ज्या पद्धतीचं त्याचं व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला भेटते, प्रभावी अशी कामगिरी शगुन याच्याकडनं आपल्याला पाहायला भेटते. खूप मोठं रनअप देखील गोलंदाजीमध्ये आपण पाहतो. जवळजवळ 20 ते 25 पावलांचं त्याचं रनअप ओव्हर द विकेट. गोलंदाजी करतो उजव्या हाताने मारा. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाज रोहित मात्र पुन्हा एकदा बीट झालाय. इथे धाव संख्या अजून देखील रोखून ठेवली आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पंचांनी सांगितलं ऑप्शनच्या बाहेर जाऊन बॅटर्सला खेळण्याचा प्रयत्न होता, तो सफल झाला होता. याच कारणास्तव पंचांनी सांगितलं डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावले 20 या आकड्यावरती. काय गोलंदाजीचा टप्पा आहे. आपण म्हणतो की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि गोलंदाजीमध्ये टप्पा हा महत्वपूर्ण असतो. आज तो महत्वपूर्ण टप्पा शगुनच्या माध्यमातून टाकला जातोय. रोहित आक्रमक झाला होता मागच्या षटकामध्ये, परंतु त्यांना थांबवलंय शगुननं या षटकामध्ये. नक्कीच यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केलाय. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. इथे ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आले होते. पंच मात्र इथे सांगतात नाहीये हा चेंडू वाईड असणार नाहीये, कारण खूपच शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. इथे प्रचंड कष्ट करताना आपण पाहतोय शगुन याला. मित्रांनो, क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. यावेळेला कष्ट करतोय आणि यश देखील मिळतंय ते शगुन याला. नक्कीच शगुनचा टप्पा आतापर्यंत 3च्या 3 चेंडू. चांगल्या टप्प्यावरती चेंडू होता. वीरकावलाय फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नोमॅस लँड चेंडू मात्र त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. इथे चेंडू अडवेल फेकेल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत अतिशय वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बांधून ठेवल्या बॅटर्सला आणि बऱ्याच वेळानंतर 2 धावा इथे धावफलकावरती येते. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती पोहोचते. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती होता. त्यानंतर पुन्हा एकदा शगुन गोलंदाजीसाठी आला. काय सुरुवात केली शगुन याने. आज खऱ्या अर्थानं पैसा वसूल ही स्पर्धा आपण पाहतोय. ऑनलाईन देखील मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक जोडले जात आहेत. या मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा दिवस, पहिली सेमीफायनलची लढत आणि यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकेल. नक्कीच वाय नॉट सर, अगदी बरोबर आहे. जिथे शगुन मात्र चांगली गोलंदाजी. ओहो, हवाई यात्रेवरती आहे. आकाशाला गवस निघालतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू खाली. आला विकेटचं पतन. क्रमांक 3 वरती आपण सैफ याला बघतोय. चांगले बॅटिंग करू शकतो. विकेटचं पतन झालंय. या चेंडूवरती आपण जर पाहिलं गेलं तर चांगलीच गोलंदाजी. 5 चेंडू टाकले शगुन यानं. या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि एका गड्याला बाद केलंय. नक्कीच या ठिकाणी अतिशय सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. हा चेंडू देखील अतिशय उत्तम पद्धतीचा टाकला जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेर षटक देखील इथे संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवरती झाले 22. दरम्यान या ठिकाणी जर आपण बघितलं तर जबरदस्त अंपायरिंग आपल्याला पाहायला भेटते. साहिल हमीद यांची कमेंट्स आपल्यापर्यंत आलेले आहे. रिजवान भाई, पैसा वसूल केलाय तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आजच्या दिवसामध्ये डान्सिंग अंपायर आल्यामुळे जबरदस्त मजा येते या स्पर्धेच्या माध्यमातून देखील. धन्यवाद या ठिकाणी. त्याचबरोबर या ठिकाणी पठाण फौजान सरांचे देखील कमेंट्स आले. अंपायरिंग ला जवाब आहे. येस, ऍब्सोल्युटली. अतिशय उत्तम असे अंपायरिंग देखील आपल्याला पाहायला मिळते.
इथून षटक क्रमांक 4 चालू होईल, जिथे कुणाला आपण बघू शकतो गोलंदाजी करत असताना चौथा षटक कुणाच्या माध्यमातून टाकलं जाईल. दोन्ही संघ सल बलाढ्य आहे. दोन्ही संघांमध्ये चांगले चांगले टेनिस विश्वातील खेळ सादर करताना जिथे आपण मगाशी सांगितलं टाइमॅस या संघाकडून खेळणारे सर्व खेळाडू जे का मुंबई दादर या परिसरातील नायगाव त्याचप्रमाणे लालबाग या परिसरातील सर्व खेळाडू क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. तर एका बाजूला मानगाव या गावातून बिलॉंग करणारे सर्व खेळाडू आपण पाहायला मिळते, जिथे शुभम जाधव एक मोठा खेळाडू आपण पाहतोय, जिथे रोहितनं एक मोठी पारी खेळली होती. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून देखील आले होते आणि इथे आता सैफ आणि आपण शुभम या दोघांना सांभाळावं लागेल. कुणाल आलाय क्रमांक 4चं षटक टाकण्यासाठी. चौथं षटक कुणाल टाकतोय, जिथे आपण पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली गेली आहे पहिल्या तिन्ही षटकामध्ये. पहिले षटक टाकलं शगुननं, जिथे 12 धावा त्यांनी खर्च केल्या. दुसरं अतुलनं टाकलं, त्यांनी 8 धावा खर्च केल्या. आणि तिसरं षटक पुन्हा एकदा शगुननं टाकलं, 2च धावा खर्च केल्या. एक महत्वपूर्ण विकेट म्हणजे रोहित जो आक्रमक झाला होता त्याला डगआउट मध्ये पाठवलं. आणि ते चौथं षटक आपण पाहायला गेलं तर कुणाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तो तयार आहे. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जावं लागेल कुणाल याला. आणि अतिशय उत्तम असे अंपायरिंग बघितल्यानंतर प्रिन्स साखरकर जे ऑनलाईन जोडलेत त्यांनी सांगितलंय या पंचांना पुढच्या वर्षी 5 दिवसांना नक्कीच प्रयत्न करूया, परंतु त्यांची डेट मिळणं गरजेचं असेल आमच्यासाठी, कारण एक एक दिवस त्यांचा फार महत्वाचा असतो. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा कुणाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. ओव्हर द विकेट मारा करेल. त्याच्यासमोर आहे शुभम जाधव, आक्रमक असा बॅटर. यावेळेला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये ठोकला. इथे चेंडू चाललाय सीमा रेषा. यावेळेला चेंडू गेलेला होता, षटकार आला. इथे शानदार फलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग शुभम जाधव याच्या बॅट मधून. आणि या 6 धावांच्या माध्यमातून धावसंख्या मात्र पोहोचले 28 या आकड्यावरती. ज्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी चालली आहे, पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये बॅक टू बॅक पुन्हा एकदा चेंडू चालला. यावेळेला बघितलं तर शुभम जाधव याच्या बॅट मधून घणाघाती फलंदाजी देखील पाहतोय. बाहुबली म्हणून देखील ओळखला जातो. क्षमता या खेळाडूकडे आणि सामन्याचं चित्र देखील बदलू शकतो अशी बॅटिंग शुभम जाधव याच्या माध्यमातून पाहिली आहे. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, बॅक टू बॅक चेंडू सीमा रेषा पार पार. धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच डीजे सनी. या स्पर्धेतली या षटकारांची दुसरी हॅट्रिक आपण पाहतोय. काल देखील गुड्डूने सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार आणि आज शुभम जाधव याच्या बॅटमधून 3 बॉलला 3 षटकार आलेत. नक्कीच सर, ज्याप्रमाणे परवाच्या दिवसामध्ये देखील ऋषित पाटील यांनी देखील 4 मध्ये 4 षटकार ठोकले होते,
तो देखील एक महत्वपूर्ण सामना आपण बघितला दर्यासागर बुरुंडी या संघाकडून ज्यावेळेला रुचित पाटील खेळला होता त्यांनी 4 मध्ये 4 षटकार ठोकले होते ते शुभम जाधव हा देखील आक्रमक झालाय चांगली बॅटिंग करू शकतो मानगावचा बाहुबली या नावानं संबोधित केले जातात जिथे कुणालवरती प्रहार केले जात आहेत पहिल्या 3 षटकांपर्यंत जर विचार केला बॅटर्सला बांधून ठेवलं होतं शगुन आणि अतुल या 2 गोलंदाजांना तर त्याचप्रमाणे षटक क्रमांक 4 इथे कुठेतरी मागणं पाहायला मिळेल जिथे पहिल्या 3 चेंडूवरती आक्रमक रूप धारण करत असताना जिथे शुभम जाधव यांनी मोठमोठे प्रहार केलेत आज शुभम देखील सांगेल जर मला इथे बोलवलं नाईट रायडर्सने तर मला खऱ्या अर्थाने इथे धुवाधार फलंदाजी देखील करावी लागेल माझ्यावरती विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वास देखील मला कुठेतरी न्याय देणं गरजेचं असेल सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकत इरादा स्पष्ट केलाय यावेळेला पुन्हा एकदा बॉल चालला हवाई सफरीला बॉल जाईल सीमारेषा पार 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 सेहेचाळीसावा धाव फलकावरती आतापर्यंत कंप्लीट झालेला आपण पाहतोय शानदार बॅटिंग विठ्ठल शुभम जाधव याच्या बॅटमधून सलग 4था षटकार देखील पाहायला मिळतोय इथे आज खुश केलंय आज पैसा वसूल केलाय शुभम जाधवने ज्या पद्धतीची बॅटिंग केलंय महाराष्ट्राचं प्रत्येक मैदान गाजवलंय बुरुंडीच्या मैदानावरती गेल्या पर्वामध्ये आला होता परंतु सेमीफायनल मध्ये पराजित झाला यावेळेला फायनल मध्ये पोहोचायचा इरादा शुभम जाधवचा असेल आणि का नाही पोहोचणार जर 4 बॉलला 4 सिक्सर ठोकलेत तर नक्कीच हा संघ डिझर्व करतोय फायनल साठी देखील शुभम साठी मौसिमबाई रकांगे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय आणि जर तुम्ही त्यांना बोलवलंय तर त्यांच्याकडनं तुमचं कौतुक देखील होईल शुभम सर आज तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज झाले त्यांच्याकडून वेल डन का बॅटिंग चालले इथे मात्र शुभम आगोखणारी फलंदाजी करतोय प्रत्येक चेंडू कुणालवरती आपला हार चेंडू योग्य टप्प्याचं टाकणं गरजेचं आहे ओ इथे चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कमबॅक आणलाय चेंडू पडल्यानंतर लगेचच खालच्या बाजूला बसतोय चांगली गोलंदाजी इथे कमबॅक तर केलाय परंतु पहिल्या 4 चेंडूंमध्ये त्यांनी 24 धावा खर्च केलेत पहिला चेंडू ज्यावेळेला बघितला षटकार दुसरा षटकार तिसरा देखील षटकार आणि 4था चेंडू हा देखील आपल्याला सीमारेषेच्या बाहेरच पाहायला मिळाला तिथे 5वा चेंडू डॉट बॉल आला अगदी परवाचीच सिच्युएशन आपण बघितली पहिले लगातार 4 चौकार रुचित पाटील षटकार ठोकले होते आणि त्यानंतरला आपण पाहिला गेला शेवटचा चेंडू देखील डॉट बॉल आलाय षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे स्कोर कार्ड झोन पुढे स्थिरावलेला आहे धावसंख्या 46 46ला 1 नाईट रायडर्स 46 धाव फलकावरती कंप्लीट झालेला आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय शेवटचं षटक बाकी असेल येणाऱ्या 7 चेंडूमध्ये किती धावा बनतील हे बघणं गरजेचं असेल परंतु ज्या पद्धतीने विस्फोटक फलंदाजी केली शुभम जाधव याने आज इथे मैदानावरती आग लावली त्याच्या बॅटने आणि 46 धावा आतापर्यंत आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये शुभम जाधव खेळतोय त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहूया 10 चेंडूमध्ये 29 धावांवरती शुभम खेळतो तर सैफला अजून देखील आपलं खातं खोलायचं आहे पार्टनरशिपचा जर विचार केला तर 7 बॉलमध्ये 24 धावांची शानदार पार्टनरशिप आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त बॅटिंग आग ओकणारी फलंदाजी शुभम जाधव याच्या माध्यमातून का आलोय मी मानगाव मधून आज दापोली तालुक्यातल्या बुरंडी गावामध्ये आणि माझं येणं खऱ्या अर्थानं अनेक क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारं देखील ठरलं पाहिजे याच इराद्याने तो मैदानावरती बॅटिंग करताना देखील पाहायला मिळतोय 4 षटकांमध्ये 46 धावा धाव फलकावरती अप्रतिम फलंदाजीचा उत्तम नमुना शुभम जाधव याने आतापर्यंत सादर केलाय आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती बॉलर देखील सज्ज होताना आपण पाहतोय तर आतापर्यंत तर पहिल्या 3 षटकाचा विचार केला 22 धावा होत्या त्यानंतर या षटकामध्ये लगातार 4 षटकार ठोकत असताना 46 धावांपर्यंत मजल मारले शेवटचं षटक आहे इथे थोडंसं चिंतेचं वातावरण असू शकतं राहुल गोलंदाज कोणाला पाचारण केलं षटक क्रमांक शेवटसाठी बघावं लागेल बॉलरचं नाव सांगायचंय
षटक क्रमांक शेवटचं हे अंतिम षटक टाकण्यासाठी स्लॉगर मध्ये आपण पाहायला गेलं तर सैफच्या विरोधामध्ये अदनान गोलंदाजीसाठी येतोय. आतापर्यंत मागचं षटक जे बघितलं ते महागडे षटक टाकलं होतं. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती सूरज बनकर वही निकलता है. या सूर्या जसं जर तुम्हाला चमकायचं असेल तर त्याच्यासाठी आधी जळावं लागेल. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पडता, कुछ पाने के लिए कुछ करना पडता है. आज तेच तुम्हाला करावं लागेल या मॅच मध्ये. अदनान याला देखील करणं गरजेचं आहे. ओ पहिला चेंडू अगदी राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला मिस होतोय. आणि इथे आपण पाहायला गेलं तर पंचांनी सांगितलं इथे डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. तिथं शुभमला धाव घ्यायची होती परंतु तो या ठिकाणी पंचांनी सांगितलंय तिथे जो चेंडू आहे तिथे मात्र डेड झाला होता. जिथे सैफच्या बॅटिंगचा जर विचार केला गेला तर क्वार्टर फायनलचा एक महत्वपूर्ण मुकाबला होता. सैफनं काय बॅटिंग धुवाधार बॅटिंग केली होती. आज तो सैफ पुन्हा एकदा सेमीफायनलच्या मॅच मध्ये अशीच अपेक्षा असेल आपल्या संघाला की मोठी बॅटिंग तो करू शकतो. एका बाजूला चांगल्या परिस्थितीमध्ये चांगला खेळ सादर करतोय. जो आपण शुभम जाधवला बघतोय त्यांनी मोठमोठे स्ट्रोक खेळलेत. तो आतापर्यंत जर पाहिला गेलं तर त्यांनी चेंडूचा सामना केलाय किती. तर शुभम जाधव 10 चेंडूचा त्यांनी सामना केला. तो 290च्या स्ट्राईक रेटने 29 धावांवरती नाबाद खेळतोय. तर सैफ याने 2 चेंडूचा सामना केलाय. तो अजून त्याचं खातं देखील उघडलं नाहीये. इथे कुठेतरी तो बायफुटवरती परतलाय. चेंडू आणि बॅटचा त्याच्या संपर्क येत नाही. अदनान या अदनानची गोलंदाजी कशा प्रकारची असेल हे दोन्ही खेळाडू अगदी चांगल्या प्रकारचा खेळ सादर करतायत. ओ इथे पॅनल स्वीप केलाय. षटकार. मौसुम रखंगे यांच्याकडून सैफ साठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. चांगली बॅटिंग आतापर्यंत सैफ यांनी देखील केली आहे. राऊंड विकेट मारा. यावेळेला गोलंदाजी करत असताना यष्टिरक्षक झालाय. बीट चेंडू चाललाय तो थर्ड मॅन रिजन मध्ये 22च्या रुपयामध्ये मिळेल सिंगल धाव. एका धावेच्या माध्यमातून धावफलक मात्र पुढे सरकत असताना स्कोअर बोर्ड वरती मात्र आता धावा झालेत 53 धावा. यावेळेला धावफलकावरती कंप्लीट झालेल्या देखील आपण पाहतोय. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी शुभम जाधव याच्या बॅटमधनं पाहिली आहे. 10 चेंडूमध्ये तब्बल 29 धावांवरती खेळतोय. तर सैफने देखील आपण बघितलं होतं की 2 चेंडूच्या पूर्वी एक खणखणीत षटकार देखील ठोकलाय. क्षमता दोन्ही बॅटर्सकडे राहिले. यावेळेला शुभम जाधवच्या बॅटमधून पुन्हा एकदा येईल षटकार का, चौकारांचा तो वर्षाव करेल का हे बघणं फार गरजेचं असेल. समोर मात्र बॉलर पुन्हा एकदा तयार होतो राऊंड विकेट. ओहो यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. शुभमला बीट केलंय. चांगलं कमबॅक यावेळेला गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अप्रतिम कामगिरी गोलंदाजाकडून यावेळेला बघायला मिळाली. कारण समोर बाहुबली होता आणि त्याच्या विरोधामध्ये डॉट बॉल टाकणं थोडंसं प्रेशर दबाव नक्कीच होता. कारण डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना आक्रमण होणार स्वाभाविक आहे. परंतु जर तुझ्या हातामध्ये बॅट आहे तर माझ्या हातामध्ये देखील बॉल आहे हे सांगितलंय गोलंदाजाने. आणि शुभम सारख्या आक्रमक फलंदाजाला या चेंडूवरती मात्र रोखलं येते. आखूड टप्प्याचा बॉल भिरकवला इथे. चेंडू चाललाय सीमारेषा पार, येईल षटकार. तर 59 या धावांवरती आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. काय जबरदस्त बॅटिंग शुभम जाधव इथे मात्र बघा धुमाकूळ घालतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याला आपण पाहतोय. ओ इथे मात्र ऑफ साईड ऑन साईड रिझन मध्ये अलॉंग द कार्पेट स्क्वेअरला रिझन कडे चेंडू पोहोचलाय. इथे एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली जाते परंतु एकाच धावेवरती या ठिकाणी संतुष्ट आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही खेळाडू
तकरीबन आपण पाहिलं गेलं तर 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तर 60 या आकड्यावरती. तर इथे जिंकण्यासाठी 61 धावांचं टार्गेट सेट केलं आहे तर कुवेत 11 गरीब नवाज या संघाच्या विरोधात. सनी या ठिकाणी नक्कीच चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली शुभम जाधव याच्या माध्यमातून. त्याला तेवढा चांगला सपोर्ट देखील दिला सैफ याने. आपण जर बघितलं तर सुरुवात शगुनने पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र अतुलवरती शानदार आक्रमण केलं शुभमने. या स्पर्धेमध्ये षटकारांची पुन्हा एकदा दुसरी हॅट्रिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिली हॅट्रिक जर आपण बघितली तर काल गुड्डू यांनी सादर केली होती अंजुमन दाबोळी या टीम कडनं खेळताना. परंतु आज मात्र शुभमने इथे खऱ्या अर्थानं आग लावली होती मैदानामध्ये. शुभम नावाचं वादळ काही काळ घोंगावलं, बॅकफुट वरती पाठवलं अतुलला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा शगुन गोलंदाजीसाठी याला कमबॅक करून दिलं त्याने. त्यानंतर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये देखील जे की डेथ ओव्हर होती, हाणामारीचं षटक होतं, पुन्हा एकदा दमदार फलंदाजी आपल्याला शुभम जाधव याच्याकडनं पाहायला मिळाली. आणि एकंदरीत 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 60 या आकड्यावरती पोहोचले. 61 धावांचं एक भलं मोठं टार्गेट असेल गरीब नवाज कुवेत 11 या टीम समोर. शुभम जाधवने 13 चेंडूमध्ये 36 धावांची शानदार फलंदाजी आपल्या समोर सादर केली. तर कैफने देखील एका षटकाराच्या मदतीने आपल्या संघाचा धावफलक पुढे जाण्यासाठी खूप मोठे योगदान दिले. आता पाहायचं आहे 30 बॉलमध्ये 61 धावांचं जे टार्गेट आहे त्याला कशा पद्धतीने गवसने घातली जाईल गरीब नवाज कुवेत 11 या टीम कडून. अगर यहाँ पर ये गरीब नवाज कुवैत 11 की टीम दोस्तों जीतती है तो जो ऑनर है यहाँ पर हमारे रिजवान भाई उनकी तरफ से 2000 रुपए की धनराशि मिलेगी. बढ़िया अपॉर्चुनिटी है, अच्छा खासा मौका. यहाँ पर 2000 रुपए तो मिलेंगे, लेकिन इससे बढ़िया खुशी की बात यह होगी कि गरीब नवाज कुवैत 11 की टीम वो सीधा फाइनल में पहुंचेगी. तो इससे यहाँ पर खुशी की और बात कोई हो ही नहीं सकती. और साथ ही साथ इस्माइल खोस सर यहाँ पर मौजूद है, उनकी तरफ से भी 2000 रुपए की धनराशि मिलेगी. अच्छा खासा यहाँ पर मौका जरूर बनेगा गरीब नवाज कुवैत 11 की टीम के पास. यहाँ पर कुल मिलाकर 4000 रुपए की धनराशि. हालांकि यहाँ पर शगुन के द्वारा शुरुआत वो लाजवाब हमने देखी थी, लेकिन अंत में जाकर यहाँ पर जो ढेर सारी पिटाई हुई थी अतुल की, शुभम जाधव के द्वारा वो लगातार 4 गेंदों पर 4 सिक्सर हमने देखे थे. लेकिन उसके बाद कहीं ना कहीं वो कमबैक करने की आवश्यकता थी. शगुन को दोबारा गेंदबाजी पर लाया और उन्होंने क्या शानदार कमबैक करके दिया था. हालांकि 60 पर जरूर रोका, 61 रनों की आवश्यकता होगी, बन सकते हैं सनी. नक्कीच सर, इथे बघा प्रत्येक षटकामध्ये 12च्या सरासरीनं तुम्हाला रणगती काढायची आहे. जिथे 61 धावांचा तुम्ही पाठलाग करायचा आहे, 30 चेंडूंमध्ये 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. आघाडीचे फलंदाज राहुल आणि तन्मय या दोघांना आपण कालच्या दिवसामध्ये बघितलं होतं क्वार्टर फायनलच्या मुकाबल्यामध्ये खेळताना. काय आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्यांनी सादर केला होता मॅच मध्ये. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा बघा तुम्हाला हा जर सामना जिंकायचा आहे, कारण का महत्वपूर्ण मुकाबला आहे. दोन्ही संघ इथे मात्र विजयाचा नक्कीच प्रतीक्षेमध्ये आहेत. कोणता संघ इथे विजय मिळवणार हे बघणं गरजेचं असेल. एक मोठी लढत आहे जिथे कुवेत 11 गरीब नवाजचा संघ खेळतोय. संघर्ष सर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला करावा लागेल, कारण का इथे संघर्षाला जर का तुम्ही संघर्ष केला तरच तुम्हाला यश मिळणार आहे. कोणत्याच गोष्टी तुम्हाला सहजासहजी मिळत नसतात. सगळ्याच गोष्टी जर तुम्हाला सहजासहजी मिळाल्या असता तर जगायला गंमत आणि देवाला किंमत ही कधी उरली नसती. यकीनन यहाँ पर जितना भी जिक्र किया जाए यहाँ पर राहुल का और तन्मय का वो शायद कम होगा. कल के दिन के वो मुकाबले याद कीजिए जहां पर ये दोनों भी खिलाड़ी खूब चले थे. बल्ले के द्वारा जिस तरह से वो बोले थे वो कमाल का बल्ला चला था. आज फिर एक मर्तबा अहम मुकाबला है. इस मुकाबले के अंदर राहुल को चलना पड़ेगा और यकीनन अगर राहुल आखिरी ओवर के आखिरी गेंद तक वो मैदान पर डटकर बल्लेबाजी करते तो विश्वास मानिए दोस्तों गरीब नवाज कुवैत 11 की टीम इस मुकाबले को जीत सकेगी, क्योंकि बढ़िया बल्लेबाज है. छोटा हाइट है लेकिन वो फाइट कमाल का देखने को मिलता है. हम अक्सर कहते हैं दोस्तों ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, जो विपरीत परिस्थिति में खड़ा होता है वही बड़ा होता है. आज यहाँ पर कमाल की बल्लेबाजी दिखलाने की आवश्यकता राहुल को होगी, क्योंकि अहम मुकाबला जो कि सेमीफाइनल का है. यहाँ पर जीतोगे तो सीधा फाइनल में पहुंचोगे.
आणि दोन्ही संघांचा पर्पज हेतू आणि जे मोटिव्ह असेल की या चमचमत्या ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये आम्हाला दाखल व्हायचं आहे. संघर्ष तुम्हाला करावा लागेल. राह संघर्ष कुछ जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीते सूरज बनकर वही निकलता है. इथे संघर्ष तुम्हाला या मॅच मध्ये नक्कीच करावा लागेल. संघर्ष महान पुरुषांनी केलाय. हजारो वाघनख्यांच्या जोरावरती युद्ध जिंकता येतं. आपल्या महाराजांची शिकवण आहे. इथे राहुल देखील काही कमी नाही. त्यांच्याकडे देखील चांगले चांगले शॉट्स आपण बघितलंय. एकंदरीत तो नंतर सुद्धा बॅटिंग देखील करत असतो. हे आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये देखील कॅल्क्युलेशन तो गेम खेळत असतो. संघाचा कर्णधार आहे आणि कर्णधार पारी या मॅच मध्ये खेळणं हे राहुलला गरजेचं आहे. नक्कीच सनी, या ठिकाणी तू म्हटल्याप्रमाणे हजारो तलवारींचं युद्ध वाघनख्यांच्या जोरावरती देखील जिंकता येतं हे शिकवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आज पुन्हा एकदा संघर्ष करावा लागेल. आपण मावळ्या व छत्रपती शिवाजी महाराजांचे 1665 साली मिर्झाराजे जयसिंग यांच्या बरोबर जो पुरंदरचा तह झाला होता, त्यावेळेला स्वराज्याचे 23 किल्ले महाराजांनी दिले. त्यावेळेला सर्वांना वाटलं इथून स्वराज्य पुन्हा एकदा उभं राहू शकत नाही, परंतु प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरती मावळ्यांच्या साथीनं पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ल्याचं विस्तृत साम्राज्य निर्माण केलं. इथे तुम्हाला देखील लढावं लागेल जर पोहोचायचं असेल अंतिम फेरीमध्ये. तर की सर ज्याप्रमाणे आपण पाहायला गेलं महाराजांना विशालगडापर्यंत पोहोचायचं होतं. आज जिथे बाजीप्रभूंनी खिंड लढवली होती, आज तुम्हाला या अंतिम फेरीमध्ये पोहोचायचं असेल तर इथं खिंड राहुल आणि तन्मयला नक्कीच लढवावी लागणार आहे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. टायमिंग प्रॉपर असेल तर गाणं वाजवा डीजे. सो या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. बॉलर आहे नाईट रायडर्स या टीमचा. बॉलर्स नेम सांगा. 12th मॅन कंपल्सरी. बॉलर्स नेम जरा एक मिनिट पंच जरा एक मिनिट, महत्वाचा सामना आहे. बॉलर्स नेम कंपल्सरी. शुभम बॉलरचं नाव सांगा फक्त. सूरज आलाय. ओके. तर पहिले षटक आपण सुरेशला बघतो जिथे राहुल तयार आहे. एक चांगला बॅटर्स आहे राहुल. तन्मयचे या जोडीनं अनेक नक्कीच विक्रम केलेले आहेत, पराक्रम केलेत. पहिला चेंडू टाकला गेला अलॉंग द कार्पेट, बॅक टू बॉलर खेळले जिथे एक धाव आपण बघतोय नक्कीच खात्यामध्ये जोडली जाईल. खातं उघडलं गेले. पहिल्या चेंडू होते अगदी शांत आणि संयमी खेळी सादर करत असताना राहुलला बघितलं. पहिला चेंडू होता चांगल्या टप्प्यावरती जिथे पोहोचला आणि जो पोहोचत असताना त्याला चांगल्या प्रकारचा सन्मानजनक थ्रो खेळत असताना संघाचं खातं उघडलं जात आहे. एका धावेवरती राहुल खेळतोय. आता स्ट्राईक वरती तन्मय. यावेळेला मात्र चेंडू ठोकलाय ऑफ साइडला. चेंडूवरती मिळते संभवता 2 धावा. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. सुरेख बॅटिंग आपल्याला तन्मय याच्याकडनं देखील पाहायला मिळते. काल विस्फोटक फलंदाजी केली होती राहुलने. आज कदाचित वेळ आली ती तन्मयची देखील. अशाच पद्धतीच्या फलंदाजीची अपेक्षा असेल इथे गरीब नवाज कुवेत 11 या टीमसाठी. ज्या पद्धतीने पहिल्याच बॉल पासून आपण बघितलं होतं शुभम जाधवने आकर्षक अशी फटकेबाजी केली. आज पुन्हा एकदा त्याच पद्धतीची फटकेबाजी इथे गरीब नवाज कुवेत 11 या टीमला देखील सादर करावी लागेल. नक्कीच पहिला चेंडू ज्यावेळेला सन्मानजनक थ्रो खेळला होता राहुलला स्ट्राईक रोटेट केली होती आणि त्यानंतरला तन्मयला ऑन स्ट्राईक मार्क वरती आणलंय. जिथे तन्मयनं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळलं. डिक्लेअर सेक्शन मध्ये 2 धावा नक्कीच त्याच्या खात्यामध्ये या जोडल्या जात आहेत. बॅटिंग तर चांगली करणं गरजेचं आहे. दोन्ही संघ समतोल आहे. दोन्ही संघांमध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेट विश्वातील रती महारथी या मॅच मध्ये खेळताना आपल्याला दिसत आहेत. जिथे पहिले षटक सूरज टाकत होता त्या सूरजने आतापर्यंत चांगले टप्पे टाकलेत, परंतु त्याच्यावरती प्रहार देखील तेवढे उच्च दर्जाचे आपण तन्मयच्या माध्यमातून बघितला. येणारा जो पुढचा चेंडू असेल या तन्मयसाठी संकट आणेल का बघावं लागेल. पण तो चेंडू पडल्यानंतरला खालच्या बाजूला बसलेला आहे. सर ग्रँड फिनालचे दिवस या अंतिम दिवसामध्ये जर आपण विचार करायला गेलो या मॅच मध्ये ही शेवटपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल यात मात्र काही शंका नाहीये. कारण का गोलंदाजीचा टप्पा इथे गोलंदाज मात्र घातक टाकत चाललाय. धावसंख्येचा विचार करू तर धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शफल झालाय. ओ यावेळेला नो लुक शॉट. चेंडू इथे मात्र सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल तर झालाय. जिथे चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडू अडवेल फेकेल या ठिकाणी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये येतो, पण अतिशय वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या मात्र सनी पुढे सरकत असताना 5 धावा स्कोअर बोर्डवरती आतापर्यंत कंप्लीट झालेत. 12 धावांची सरासरी मेंटेन ठेवणं गरजेचं असेल. कोणत्याही फेरीमध्ये जर तुम्हाला इथे अंतिम सामन्यामध्ये पोहोचायचं असेल संघर्ष करावा लागेल. बॉलर तयार.
आखूड टप्प्याचा बॉल ऑफ्टमच्या खूपच बाहेर पिच झालाय. पंच आमच्या दिशेने वळतायत. एका अवांतर धावेचा इशारा येईल. धावसंख्या मात्र एकने पुढे सरकते. 6 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन्हीपैकी एका बॅटर्सला आक्रमक पवित्रा घेणं गरजेचं आहे. सोच को बदलो तो सितारे बदल जाते, नजर को बदलो तो नजारे बदल जाते. कश्तियां बदलने की आवश्यकता नहीं, बस दिशाओं को बदलो. क्या जीत का किनारा बदल जाएगा? ये शानदार थ्रो का गेंद जाती हुई सीधा सीमा रेखा के बाहर. क्या गजब का बल्ला चला है. थैंक यू वेरी मच डीजे, धन्यवाद. इस समय वो शानदार बल्लेबाजी तन्मय के द्वारा देखने को मिलती. नाव देखा न ताव देखा, गेंद को वो सीधा सीमा रेखा के बाहर फेंका 6 रन के लिए. लाजवाब बल्लेबाजी. लॉन्ग ऑन के खिलाड़ी वहां पर मौजूद थे, लेकिन उनके सर के ऊपर से वो मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीधा सीमा रेखा के बाहर जाती हुई. फील्डर बने दर्शक, दर्शक बने फील्डर. ये माहौल देखने को मिलता हुआ 6 के साथ अब रन संख्या आगे बढ़ती हुई. 12 रन इस समय स्कोरबोर्ड के ऊपर. ओहो, इस समय फिर एक मर्तबा पैडल स्वीप का इस्तेमाल करना चाहते थे, लेकिन गेंद ठीक तरह से बल्ले पर ना आई और अंत में वो शानदार पलटवार गेंदबाज के द्वारा पहले ओवर के खात्मे के बाद रन संख्या मात्र 12 बिना कोई विकेट खोए. धन्यवाद डीजे, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बॉलरचं नाव सांगायचंय. षटक क्रमांक दुसरा सूरज टेंबे अशा माध्यमातून. पहिला देखील सूरज होता, हा दुसरा गोलंदाज देखील सूरज टेंबे ओव्हर द विकेट. ओ पहिल्या चेंडूवरती वेलकम सुस्वागतम केलंय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. धन्यवाद डीजे, धन्यवाद, धन्यवाद. इथे महत्वपूर्ण विकेट घेतले सूरजने. डीप मध्ये स्क्वेअर लेग रेसला शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी होते. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला बघितलं, कोणती चूक केली नाही. विकेटचं पतन आहे. एक महत्वपूर्ण खेळाडू जो राहुल स्वतः कर्णधार होता, त्याला मात्र या ठिकाणी बाद केलंय. क्रमांक 3 वरती आपण ऋषभला बघतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल ऋषभला देखील. जिथे राहुल बघितला, शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी होती, विकेटचं पतन झालं होतं. चुकीचं शॉटचं सिलेक्शन म्हणावं लागेल, कारण का इथे पहिल्या षटकामध्ये आपला रिक्वायर रन रेट जो भारत होता तिथे धावा तर आल्या होत्या. इथे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी लालच दिली होती, लालच बुरी बाला होतीये. आणि तिथे मात्र टाकलेल्या जाळ्यामध्ये राहुल सारखा बलाढ्य बॅटर्स तिथं सापडलाय आणि तो मैदानाच्या बाहेर जाताना आपण बघितला. त्या ठिकाणी आखूड टप्प्याच्या बॉलवरती पूल करायचा होता. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला तैनात होता, कोणती चूक केली नाही. शानदार झेल देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटचं पतन झालंय, मोठा धक्का बसला. कॅप्टन कुल बॅक टू पॅव्हिलियन. त्यानंतर ऋषभ आला. या ऋषभच्या फलंदाजीवरती देखील बरेच काही डिफेन्स असेल. गरीब नवाज कुवेत 11 या टीमचं भविष्य जर फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर ऋषभला देखील दमदार फलंदाजी या मॅच मध्ये सादर करणं गरजेचं असेल. सूरज मात्र ओव्हर द विकेट मारा करतोय.
यावेळेला अकोट टप्प्याचा बॉल ऑफस्टमच्या खूपच बाहेर टाकला इथे. पंच आमच्या दिशेने वळत असताना वाईडचा इशारा येतोय. एका अवांतर धावेची भर धाव फलकामध्ये पडले. धावसंख्या पोहोचली 13 या आकड्यावरती. तर इथे व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव नक्कीच खर्च केली जाते. जिथे पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता, एक महत्वपूर्ण विकेट खेळाडूला बाद केलं होतं सूरजनं, परंतु ज्यावेळेला ऋषभ आला आणि त्याच्याच विरोधामध्ये कुठेतरी व्हाईट बॉल टाकला गेलाय. ऑफस्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू होता, जिथे त्याला खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु पंतांचे दोन्ही हात भूमी समांतर केले गेले. अगदी यावेळेला स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवरती तुम्हाला समाधान मानावं लागेल. तन्मय है तो मुमकिन आहे, तो ऋषभ है तो भी मुमकिन आहे. दोन्ही खेळाडू चांगले आहेत आणि दोन्ही खेळाडूंच्या खांद्यावरती आपल्या संघाची जबाबदारी आहे आणि जबाबदारी घेऊन खेळावंच लागेल, कारण का संघ संकटामध्ये आहे. संघ संकटामध्ये आहे म्हणजे संकट मोचक इथे फलंदाजी तन्मय आणि ऋषभला करावी लागेल. ऐसे एब्सोल्युटली यहाँ पर देखा जाए तो अब स्ट्राइक पर वो बल्लेबाजी करते हुए तन्मय. कल तक उन्होंने काफी बेहतरीन प्रदर्शन किया था, आज चलना पड़ेगा. और इसी के साथ यहाँ पर फुल टॉस डिलीवरी थी, फील्डर वहां पर मौजूद थे. भाग्यशाली रहे कि वहां पर क्या छूटा, अन्यथा तकरीबन वो सीधा पैवेलियन की तरफ वापस आ सकते थे. वो बख्श देता है खुदा उनको. जिनकी किस्मत खराब होती है वो हरगिज नहीं बख्शे जाते, जिनकी नीयत खराब होती है. ना मेरा एक होगा, न 13 लाख होगा, न तारीफ तेरी होगी, न मजाक मेरा होगा. मिलते जुलते बातें करते रहो यारो, एक दूसरे से न जाने कौन सी मुलाकात आखिरी होगी. शायद ये मुलाकात आखिरी, और उसी के साथ वापस लौटना पड़ेगा अगली गेंद के ऊपर. तर इथे एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून विकेट घेतले गेले. पहिला चेंडू एक मोठी विकेट, त्यानंतरला तन्मय सारखा जो आघाडीसाठी जे दोन्ही फलंदाज होते ते बॅक टू पविलियन. अगदी आपण पाहायला गेलं तर डगआउट मध्ये नक्की शांतचित्तेनं आराम करताना आपण बघतोय. तर जिथे भूषणला क्रमांक 4 वरती पाठवलं जात आहे. हा खेळाडू देखील अनेक स्पर्धेमध्ये खेळलाय सर, आपण पाहिलं भूषणला खेळताना मोठमोठ्या स्पर्धा मुंबईच्या, परंतु समोर सूरज टेंबे हा गोलंदाज देखील घातक ठरतोय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील. ओव्हर द विकेट येतोय, येणारा पुढचा चेंडू टाकेल तो. अगदी हवाई यात्रेवरती आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू पर्यंत? आणि इथे जर आपण पाहिला गेलं डिक्लेअर सेक्शन मध्ये पंचांच्या माध्यमातून सांगितलं जाते या 2 धावा ऍड कराव्या लागतील. यस, लाजवाब बल्लेबाजी इस समय आते आते भूषण के द्वारा देखने को मिलती हुई. जिस मकसद के साथ, जिस उम्मीद के साथ वो मैदान में आए, यकीनन मालूम है वो 61 रनों का बड़ा पहाड़ है. अगर उनको सक्सेसफुली चेस करना है तो पहली गेंद से यहाँ पर जोरदार आक्रमण करने की आवश्यकता होगी. और रात नहीं ख्वाब बदलते, मंजिल नहीं कारवा बदलते. जज्बारों को जीतने का किस्मत बदले या ना बदले, भूषण यहाँ पर समय जरूर बदलता है. काफी तेज तर्रार गेंद, तकरीबन 130 किलोमीटर प्रति आवर रफ्तार के साथ आती हुई गेंद, पूरी तरह से बीट होते हुए गेंद जाती हुई सीधा विकेट कीपर के दस्तानों में. साथ ही साथ यहाँ पर दूसरे ओवर का खेल खत्म होता हुआ और रन संख्या इस समय मात्र स्कोर बोर्ड के ऊपर केवल 16 रन. धन्यवाद. यहाँ पर अभी भी अगले 18 गेंदों पर 45 रनों की आवश्यकता होगी. मुकाबला दोनों भी टीमों के लिए बराबरी पर है. ये यूसुफ जैसे स्टार खिलाड़ी जब तक मैदान के अंदर डटकर बल्लेबाजी करेंगे, यकीनन यहाँ पर मुकाबला गरीब नवाज के खेमे में भी जा सकता है, लेकिन वो बहादुरी का परिचय देने की आवश्यकता है. गेंदबाजी मार्ग पर इस समय गेंदबाज तैयार होते हुए. बॉलर्स नेम प्लीज. अतुल इस समय गेंदबाजी मार्ग पर. जिस तरह से गरीब नवाज के अतुल की ढेर सारी पिटाई हुई थी,
शायद इस अतुल की भी वैसे ही पिटाई होती है तो मुकाबले में वो कमबैक हो सकता है। 18 गेंदे और 45 रनों की आवश्यकता यहां से मुकाबले को जीतने के लिए। यहां पर स्ट्राइक पर खेलते हुए ऋषभ, नॉन स्ट्राइक बार पर भूषण अभी भी डटकर बल्लेबाजी करते हुए। पहली 2 विकेट यहां पर 2 ओवर के अंदर ही बैक टू पैविलियन। पहला विकेट गिरा था वहां पर राहुल का, दूसरा विकेट तन्मय का जो पिछले ओवर में गिरा था, लेकिन उसके बाद कहीं ना कहीं एक अच्छी खासी पार्टनरशिप की आवश्यकता होगी। अतुल इस समय तैयार, गति परिवर्तन के तौर पर फेंका था शानदार स्ट्रोक, फील्डर वहां पर मौजूद, क्या गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, लेकिन अंपायर का इशारा था वह शायद यहां पर अभी भी प्रतीक्षा होगी। लेकिन क्या बल्लेबाज वापस आएंगे पैविलियन की तरफ, क्या गेंद सीमा रेखा के बाहर चली गई है। ऑफिशियल डिसीजन का अभी भी इंतजार होगा, लेकिन स्ट्रोक काफी बढ़िया खेला। 2 फील्डर वहां पर मौजूद थे। वो कहते हैं ना, कैचेस विन द मैच, छोड़ो कैच हारो मैच, वो पकड़ो कैच जीतो मैच। क्या यहां पर कैच पकड़ा है, क्या सीधा बल्लेबाज वापस आएंगे पैविलियन की तरफ, क्या और एक गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। यह गजब का मुकाबला इस समय दोनों भी टीमों की तरफ से देखने को मिलता हुआ। 18 गेंदों पर 45 रनों की आवश्यकता थी। तीसरे ओवर में तो पहली गेंद के ऊपर जोरदार प्रहार किया है, लेकिन अभी भी डिसीजन पेंडिंग होगा। यहां पर क्या गेंद गई है सीमा रेखा के बाहर, क्या वहां पर जो पेड़ है, पेड़ के पत्तों पर अगर गेंद लगी है तो शायद वो 6 रन मिलेंगे। शायद यहां पर वो जो पेड़ है, पेड़ की जो शाखाओं पर अगर गेंद लगी है तो शायद वहां पर 6 रन जरूर मिलेंगे। अगर उसके अंदर ही गेंद को रोका होगा फील्डर के द्वारा तो यकीनन वो विकेट होगा, लेकिन अभी भी डिसीजन शायद पेंडिंग होगा। क्या अंपायर का डिसीजन आएगा, वो रिव्यू जरूर लेंगे। क्या वहां पर जो पेड़ के जो पत्ते हैं, पेड़ की जो शाखा है, उसको गेंद लगे, ये देखना होगा थर्ड अंपायर को। बाकी कोणी नका, फक्त थर्ड अंपायर आमच्या तिथे बघतील, बाकी सर्व धन्यवाद डीजे, धन्यवाद 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 डीजे. मग जे व्हॉलेंटियर्स आहेत एकाच ठिकाणी उभे राहू नका, आपण मैदानाच्या सगळ्या बाजूला उभं राहायचं आहे. व्हॉलेंटियर्स मुजम्मिल विनंती असेल, आपले जे व्हॉलेंटियर्स आहे सगळ्या बाजूला विखुरलं जा असं सांगा त्यांना. मॅचकडे जाऊयात. पहिला चेंडू ते षटकार आला ऋषभच्या बॅटमधून, जिथे स्कोर कार्ड अतिशय वेगाने पुढे सरकलाय. 22 या आकड्यावरती अतुल आलाय. व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी गतीमध्ये परिवर्तन केलंय, जिथे चकमा देऊन चाललाय चेंडू. इकडे किती धावा मिळतील हे पाहावं लागेल. या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून सांगते 2 धावा नक्कीच खात्यामध्ये या जोडल्या जातील. ऑफिशियली इशारा दिला गेलाय 2 धावा. 24 धावा दाफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. आपण अतुलला बघितलं, पहिला चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये दिला होता, जिथे सुंदर असा स्ट्रोक डाऊन द ग्राउंड ऋषभनं षटकार ठोकला. त्यानंतरला गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि तिथे बॅटचा एज घेतली होती आणि जिथे आपण पाहिलं की स्लीपला चकमा देश चेंडू डिक्लेअर सेक्शन कडे गेलं होतं, जिथे 2 धावा मिळाल्या होत्या.
करोड़ 37 रनों की आवश्यकता, यहाँ पर सफल होकर के लिए गेंद जाती हुई सीधा वो सीमा रेखा के बाहर। और जिस तरह से बल्लेबाजी इसी ओवर में देखने को मिलती है, हमने जिक्र किया था जब गरीब नवाज के अतुल पर आक्रमण होगा तो क्या आपके ऊपर नहीं होगा, होना चाहिए। जिस तरह से यहां पर कुणाल के द्वारा हम बल्लेबाजी देख रही है, यहां पर ऋषभ के द्वारा हम बल्लेबाजी देख रहे हैं, वो कमाल की बल्लेबाजी। फिर एक मर्तबा ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद को छोड़ दिया था सीधा विकेट कीपर के दस्तानों में। रन संख्या यहां से काफी तेजी के साथ आगे बढ़ती हुई 30 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर। अभी भी एक बड़ा स्ट्रोक आएगा तो औसत शायद बराबरी पर आ सकता है। प्रति ओवर यहां पर 12 रनों के औसत से खेलने की आवश्यकता होगी, लेकिन यहां पर गेंदबाज तैयार होते हुए शॉट ऑफ लाइन डिलीवरी, शानदार थ्रो, गेंद जाती हुई सीधा फील्डर की तरफ। ओहो, यहां पर क्या छूटा है, ये क्या छूटा, मुझे तो लगता है कैच नहीं शायद क्या मैच छोड़ा है। एक रन तो काफी तेजी के साथ जरूर पूरा होता हुआ, यहां पर डबल होना चाहिए था, ट्रिपल आना चाहिए था, थोड़ा सा तेज भागने की आवश्यकता होगी। क्या गेंद गई थी सीमा रेखा के बाहर, नई सीमा रेखा के शायद अंदर ही गेंद को रोका था। जो हमारे लाइनमैन वहां पर आना पड़ेगा आपको, एक ही जगह पर खड़े खड़े रहने से आवश्यकता नहीं है, चलो वहां पर आ जाइए। वहां पर लाइनमैन होते तो शायद क्या थोड़ा सा अलग डिसीजन देखने को मिलता, बिल्कुल नहीं, कतई नहीं, अंदर ही रोका था। ऐसे एब्सोल्युटली बढ़िया फील्डिंग वहां पर, क्या गजब का फील्डिंग, हालांकि क्या छोड़ा था वहां पर, लेकिन अभी भी गेंदबाज तैयार होते हैं बल्लेबाज के खिलाफ। शॉट ऑफ लाइन डिलीवरी ऑफ स्टंप के काफी बार हम पर फिर एक मर्तबा मशक्कत करते हुए वाइड का इशारा आएगा, सिंगल जरूर मिलेगा, सिंगल के साथ रन संख्या अब आगे बढ़ते हुए 32 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर। क्या शानदार मुकाबला, 13 गेंदे 29 रनों की आवश्यकता होगी। वो जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, बीच मैदान पर ताबड़तोड़ बल्लेबाजी करे, जी हाँ दोस्तों, उसे तो गरीब नवाज के ऋषभ कहते हैं। ये वही ऋषभ है जिन्होंने एक ही ओवर में 2 शानदार सिक्सर लगाए। आ देखे जरा किसमें कितना है दम। अभी भी 13 गेंदे 29 रनों की आवश्यकता होगी। क्या लाजवाब बल्लेबाजी यहाँ पर। अभी बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी सुभान अल्लाह होने चाहिए। जिस तरह से ऋषभ बल्लेबाजी करे, चाहे दूसरी तरह से इस बल्लेबाज को भी बल्लेबाजी करने की आवश्यकता। भूषण है, अपनी टीम का भूषण बनना है तो चलना पड़ेगा, कल करे सो आज कर, आज करे सो भूषण अभी कर। ओहो, इस समय शानदार स्ट्रोक, हवा में लहराती हुई गेंद, पीछे खिलाड़ी मौजूद, कैचेस विन द मैचेस, वापस लौटना पड़ेगा भूषण को। धन्यवाद इथे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। तर 12 चेंडू आणि इथे जिंकण्यासाठी आता जर पाहायला गेलं तर 29 धावांची आवश्यकता आहे। जिथे मागच्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं एकंदरीत जो गोलंदाज होता त्या गोलंदाजानं खूप साऱ्या धावा खर्च केल्या होत्या। अतुलला बघितलं षटक क्रमांक 4, इथे कोणाला 5 रन केलं जात आहे। मागच्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या तब्बल। आज इथे षटक क्रमांक 2 मध्ये चांगलं थांबवण्याचा प्रयत्न सूरज टेंबे यानं केला होता। महत्वपूर्ण जे खेळाडू होते जिथे आपण पाहायला गेलं एक नामांकित खेळाडू होता तन्मय होता आणि त्याचा साथीदार म्हणजे राहुल यांना डगआउटच्या रस्त्याला पाठवलं। आणि या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल हे नक्कीच आपल्याला पाहावं लागेल। जिथे शुभमच्या चेहऱ्यावरती थोडंसं नैराश्य असेल, स्ट्राईकला ऋषभ आणि रोहित आहे। ऋषभनं खांद्यावरती जबाबदारी घेतली, तो मात्र सांगतोय मला या ध्येय उद्दिष्ट गाठायचं आहे आणि मी संघर्ष करेन या मॅच मध्ये। आणि तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहायला गेलं सूरज टेंबे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार आहे। तो षटक क्रमांक त्याचा वैयक्तिकरित्या 2रं आणि संघासाठी 4थं षटक टाकण्यासाठी आपण सूरजला बघतोय। इथे संघर्ष तुम्हाला करावा लागेल। लारों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होती। नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती है। मन में विश्वास भरता है, रगों में साहस, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना अकराता है, फिर भी उसकी कोशिश बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होते। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवेल फेकेल यष्टिरक्षकाच्या हातापर्यंत, तोपर्यंत इथे मात्र एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला।
का बॅटिंगचा यावेळेला चेंडूचा टप्पा शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी होती, ऋषभनं स्ट्रोक तर खेळला होता पण तो प्रॉपर टायमिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये. जिथे पुन्हा एकदा रोहित बॅटिंगसाठी गेलाय. ज्यावेळेला आपण प्रतिस्पर्धी संघाचा रोहितला बघितलं होतं, त्यांनी बॅटिंग सुरेख केली होती, त्याच्या इनिंग छोटीशी होती परंतु धमाकेदार स्ट्रोक त्याच्या बॅटिंग मधून आपण बघितले होते. येथे जर त्या रोहितनं 16 धावा नक्कीच केल्या होत्या 4 चेंडूंमध्ये. तर इथे आपण सूरज टेंबे याच्या विरोधामध्ये रोहितला बघतोय. चेंडू पडल्यानंतरला खालच्या बाजूला काटा बदलतोय, इन स्विंग प्राप्त झालाय. इथे गोलंदाजी आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती केली जाते. आपल्या संघाला मोठं योगदान देणं गरजेचं आहे बॅटिंगसाठी. जसे जसे डॉट बॉल येतील तसे जसे बॅटर्सवरती प्रेशर हे क्रिएट होत जाईल, तयार होत जाईल. त्यामुळे प्रेशर रिलीज करण्यासाठी मोठे स्ट्रोक तुम्हाला नक्कीच खेळावे लागतील. स्कोर कार्ड स्थिरावलेला आहे 33 या आकड्यावरती. तुम्हाला जिंकण्यासाठी अजून देखील 28 धावांची आवश्यकता आहे. ओ यॉर्कर लेनची डिलिव्हरी आपण बघतोय, बॅटचा स्पर्श त्या ठिकाणी पंचांनी सांगितलं. एक धाव घेतली जाते, प्रयत्न दुसऱ्या धावेचा आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण बघतोय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं आहे, आपण सातत्यानं सांगतोय. 35 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 4 चाललेला आहे. मॅच रंगतदार बने शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच जाऊन पोहोचणार यात मात्र शंका नाही आहे. आणि सेमीफायनलचाच मुकाबला आपण बघतोय. इथे रसिक प्रेक्षक या संपूर्ण मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यानंतरला सर एक मोठं बॅटल असेल जिथे हसनैन 11 त्यांच्या विरोधामध्ये दर्यासागर बुरुंडीचा संघ खेळताना दिसेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. अगदी सेमीफायनलचा मुकाबला, तो देखील डोळ्यांचं पानं फेडणारा नक्कीच मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. या संपूर्ण स्पर्धेनं तर दिमाखात प्रवेश केलाय जिथे पुन्हा एकदा सुरेश टंबे तयार आहे. ओ मोठा फटका कायचा आहे, इथे काटा बदलतोय. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता आहे आणि त्याच गोष्टींसाठी हा खेळाडू, हा गोलंदाज जाणला जातो सुरेश टेंबे. जिथे आपण बघितलं होतं एकंदरीत बॅटिंग करत असताना शुभम जाधव यानं धमाकेदार खेळी केली होती आपल्या संघाकडून. त्यानंतरला इथे बॅकफुटवरती इथे ऋषभला आणावं लागेल कारण का सेट बॅटर्स आहे ऋषभ. तो त्यांनी चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. त्याच्या बघा सेट बॅटर्सला बघा चेंडू ज्यावेळेला तुम्ही गोलंदाज टाकतो तो चेंडू मात्र त्याला फुटबॉल सारखा दिसत असतो. इथे अक्रॉस लाईन गेलाय, अगदी ऑन साइड रीजन वरून प्रहार तर केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक इथे पकडला गेला झेल आणि बॅटर्स मात्र झालाय फेल आणि त्याचा संपतोय खेळ. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. 35 धावा दाखल करते. जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. अगदी कुणालनं सर गोलंदाजी केली होती जिथे त्यांनी 24 धावा खर्च केल्या होत्या. इथे बॅटिंगसाठी तो गेलाय. या षटकातील एक शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. कुणाल ज्यावेळेला गोलंदाजी केली होती, शुभम जाधवनं लगातार 4 षटकार ठोकले होते आणि ते 4 षटकार आज आपण पाहायला गेलं कुठेतरी विजयाचं समीकरण बनून राहिलंय. सूरजची गोलंदाजी आतापर्यंत 2 षटकं त्यांनी टाकले. तिसऱ्या गड्याला त्यांनी बाद केलं होतं आणि महत्वपूर्ण ज्या विकेट आहेत त्या त्यांनी प्राप्त केल्या. तन्मय, राहुल आणि त्यानंतर आता आपण जर पाहायला गेलं तर एक चांगला खेळाडू रोहित, त्याला बाद केलं होतं. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. अजित कुणाला आपण बॅटिंग करताना बघतोय. ओ लेगस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. इथे एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. 1+1 अशा 2 धावा या खात्यामध्ये जोडल्या जातात. स्कोर कार्ड पुढे सरकलाय 37 या आकड्यावरती. एक्स्ट्राच्या धावा या खर्च केल्या तर कदाचित एक्स्ट्राच्या धावा आपल्या अपयशाचं कारण बनू शकतील. जिथे हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणत्याच खेळाडू तुम्हाला कमजोर समजू शकत नाही, कोणत्या संघाला तुम्ही कमजोर समजू शकत नाही. कारण का 5 रुपयाचा पेन हा 5 करोड रुपयाचा चेक देखील लिहून टाकत असतो. आज या मॅच मध्ये तशाच प्रकारचं आपल्याला वातावरण पाहायला मिळू शकेल. शेवटच्या षटकापर्यंत जाईल परंतु हा जो सामना आहे एकतर्फी होणार नाही यात मात्र काही शंकाच नाहीये. ओ अगदी क्लास आहे बॅटच्या रडार मध्ये. ऋषभच्या बॅट मधून सीमारेषा पलीकडे येतं मॅक्सिमम स्ट्रोक, ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद 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 डीजे, थँक्यू व्हेरी मच. तर स्कोर कार्ड पोहोचलेला आहे 43 धावा दाखल कवती सोडले गेले आहेत. तर 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. यस सनी, यहाँ पर वो बेहतरीन मुकाबला देखने को मिलता हुआ. 6 गेंदे 18 रनों की आवश्यकता. लेकिन अब क्या करना पड़ेगा स्ट्राइकर बल्लेबाज को. इस ओवर की पहली गेंद के ऊपर सिंगल लेना चाहिए और स्ट्राइक पर कहीं ना कहीं वो ऋषभ को लाने की आवश्यकता.
अगर उसके बाद वो लगातार 5 गेंदे खेलते हैं तो यकीन मानिए दोस्तों, उनमें से 3 गेंदे वो यकीनन सीमा रेखा के बाहर भेज सकते हैं। वो काबिलियत, वो जज्बा, वो जुनून, वो हुनर यकीनन ऋषभ के अंदर है। अगर आज ऋषभ का हुनर बोलेगा तो कल के अबगार की हेडलाइन बनेगी, फिर चला यहां पर ऋषभ का जादू। यहां पर चलना पड़ेगा, बल्ले के द्वारा चलना पड़ेगा। 6 गेंद 18 रनों की आवश्यकता है। क्या खूबसूरत मुकाबला घटता हुआ यहां पर। 23 रन पर खेलते हुए ऋषभ, जिस तरह से यहां पर वो आखिरी गेंद के ऊपर उन्होंने सिक्सर लगाया था, सीधा वो डीप मिड विकेट के ऊपर से फील्डर वहां पर जरूर मौजूद थे, लेकिन यहां पर कोई भी डर नहीं था मन में। एक ही सोच था, एक ही विचार था कि हर हाल में वो बड़ा थ्रो खेलने की आवश्यकता है। तरक्की होगी तो गिराने वाले भी होंगे, तू पीछे मत हटना दोस्तों, क्योंकि यहां पर आजमाने वाले भी होंगे। आज कहीं ना कहीं वो तुझे आजमाने वाले लोग यहां पर जरूर मिलेंगे। जिस तरह से यहां पर बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं, वो निडरता के साथ यहां पर बल्लेबाजी, लेकिन अब स्ट्राइक पर खेलते हुए नजर आएंगे कुणाल होंगे। क्या पहली गेंद के ऊपर वो बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास करेंगे। हालांकि स्ट्रोक तो बड़ा होना चाहिए, अगर गेंद गई तो सीधा सीमा रेखा के बाहर जाएगी, अन्यथा यहां पर वो सिंगल तो जरूर आएगा, लेकिन बड़ा स्ट्रोक खेलने की आवश्यकता होगी कुणाल को भी। गेंदबाजी मार पर यहां पर देखा जाए तो, और यहां पर देखा जाए तो अब सतीश होंगे। यह वही कुणाल है जिनकी गेंदबाजी के ऊपर वो शुभम जादव के बल्ले से लगातार हमने 4 सिक्सर देखे थे। आज यहां पर चलना पड़ेगा, जो ढेर सारी पिटाई हुई थी उनकी, आज वो बदला लेने की आवश्यकता होगी कुणाल को। 6 गेंदे 18 रनों की आवश्यकता। यहां पर सतीश गेंदबाजी मार पर तैयार होते हुए, पहली गेंद यहां पर शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, जोरदार प्रहार होता हुआ गेंद जाएगी सीधा डिक्लेयर जोन पर, जहां पर मिलेगा मात्र 2, और 2 रनों के साथ अब समीकरण थोड़ा सा बदलता हुआ। अगली 5 गेंदे और 16 रनों की आवश्यकता। ये दिलों की धड़कनें तेज करने वाला मुकाबला बुरुंडी के ऐतिहासिक मैदान पर चलता हुआ। दोनों भी खिलाड़ी इस समय वो डिस्कशन करते हुए, क्या बेहतरीन मुकाबला। इससे खूबसूरत मुकाबला शायद कोई हो ही नहीं सकता। जितनी खूबसूरत बॉलीवुड की अदाकारा होती है, उससे भी खूबसूरत साजिद भाई ये मुकाबला यहां पर चलता हुआ। 5 गेंदे 16 रनों की आवश्यकता। सतीश यहां पर तैयार होते हुए ओवर द विकेट। अगली गेंद यहां पर पटकी हुई गेंद, ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद, क्या सिंगल जरूर मिलेगा। वहां पर जीवनदार जरूर मिला कुणाल को। शायद अगर गेंद सीधा विकेट कीपर के द्वारा वो सीधा गेंदबाज के हाथों में जाती तो कहीं ना कहीं वो नॉन स्ट्राइकर जो बल्लेबाज थे उनके लिए खतरा साबित हो सकता था। अभी भी 4 गेंदें शेष है। मुकाबले को जीतने के लिए 15 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक पर इस समय मिस्टर ऋषभ, जिन्होंने इसके पहले वो काफी बढ़िया बल्लेबाजी हमारे सामने पेश की है। वो क्षमता, वो जुनून, वो जोश यहां पर ऋषभ के अंदर देखने को मिलता हुआ। विस्फोटक बल्लेबाज के तौर पर जाने जाते हैं। आज संकट मोचक बल्लेबाज का किरदार निभाने की जरूरत होगी यहां पर मिस्टर ऋषभ को। सामने है सतीश, आक्रमण कर सकते हो, उनके बल्ले से वो बड़े बड़े स्ट्रोक पिछले ओवर में भी हमने देखे थे। 4 गेंदे 15 रनों की आवश्यकता। इसके बाद होने वाला वो दूसरा सेमीफाइनल का मुकाबला दरिया सागर वर्सेस हसनीद 11 के बीच में। लेकिन इस समय ये गेंद जाती हुई क्या लेग स्टंप के बाहर चली गई है, बिल्कुल कोई भी इशारा नहीं था अंपायर के द्वारा, यानी कि फेयर डिलीवरी होगी। एक सेफ डिलीवरी, कहीं ना कहीं वो हल्का सा स्पर्श जरूर हुआ था। अब जाकर अगली 3 गेंदों के ऊपर मुकाबले को जीतने के लिए 15 रनों की आवश्यकता, यानी कि हर एक गेंद के ऊपर वो बड़ा प्रहार होना चाहिए। वो क्षमता है, वो ताकत है वो ऋषभ के अंदर। ऋषभ ने इसके पहले वो कारनामा जरूर सादर किया है, आज उसी कारनामे को दोहराने की आवश्यकता होगी। आज हीरो बनने का सुनहरा मौका है। अगर ये मुकाबला जीते तो कुल मिलाकर 4000 रुपए की धनराशि मिलेगी। क्या उसी धनराशि को हासिल करेंगे? यहां पर एक रात में आप हीरो बन सकते हो, लेकिन उसी रात तक पहुंचने के लिए यहां पर पहले काफी अनगिनत रातों को दिन में तब्दील करने की आवश्यकता होती है। पहला रन काफी तेजी के साथ भागते हुए दूसरे रन की तलाश, और कहीं ना कहीं यहां पर वो दूसरा रन भी मुकम्मल होता हुआ। अब समीकरण यहां से बदलता हुआ, मात्र 2 गेंदे 13 रनों की आवश्यकता। इस मुकाबले को जीतना है तो वो कंपलसरी चेस होगा। इस मुकाबले को जीतना है तो वो कंपलसरी चेस है। 2 गेंदे 13 रनों की आवश्यकता। क्या यहां पर ये पटाखों की आतशबाजी हो रही है? या तो दोस्तों ये नाइट राइडर्स के लिए होगी, या तो फिर वो कुवैत 11 गरीब नवाज के लिए होगी, लेकिन यहां पर पटाखों की आतशबाजी जरूर देखने को मिलेगी। गेंदबाज सतीश तैयार होते 2 बार ओवर द विकेट करने के लिए गेंदबाजी, और इसी के साथ यहां पर तकरीबन जीत को सुनिश्चित करते हुए नाइट राइडर्स के खिलाड़ी, और हीरो कौन बनेंगे? मिस्टर शुभम जादव।
जिन्होंने ढेर सारी पिटाई की थी, एक ही ओवर में जो लगातार 4 गेंदों पर 4 सिक्सर लगाए थे, वो शायद कहीं ना कहीं टर्निंग पॉइंट साबित होते हुए इस मुकाबले के अंदर। लेकिन चले खैर छोड़ देंगे तो ऋषभ की बल्लेबाजी भी काफी लाजवाब देखने को मिलते हुए। अब स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए यहां पर कुणाल नजर आएंगे। या वही कुणाल है जिनकी गेंदबाजी में ढेर सारी पिटाई, लेकिन अंतिम गेंद हवा में लहराती हुई गेंद, नीचे खिलाड़ी मौजूद, और इसी के साथ यहां पर नाइट राइडर्स की टीम वो सीधा फाइनल के लिए क्वालिफाई होते हुए। जीत मुबारक हो नाइट राइडर्स की टीम। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. तर अभिनंदन नाईट रायडर्स या संघाचा जबरदस्त खेळ त्यांनी सादर केला. परंतु मोहसिन भाई रखांगे यांच्या माध्यमातून शुभम जाधव साठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. मोहसिन आणि सैफ साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मोहसिन रखांगे विनंती असेल